वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी। आज आपल्याला घ्यायचं आहे मोस्ट इम्पॉर्टंट रिएक्शन। आपल्याला घ्यायचे आहे ग्रिग्नार्ड रिएजंट। काय घ्यायचे आहे? ग्रिग्नार्ड रिएजंट किंवा ग्रिग्नार्ड रिएक्शन। काय घ्यायचे? ग्रिग्नार्ड रिएजंट किंवा ग्रिग्नार्ड रिएक्शन। याची रिएक्शन दोन गोष्टीवर बनवायची आहे, करायची आपल्याला। पहिला आहे आपला अल्डिहाइड, आणि जो खूपदा विचारते पेपरमध्ये, आणि दुसरा आहे कीटोन। पहिला आहे आपला अल्डिहाइड आणि दुसरा आहे कीटोन। या दोघांची रिएक्शन करायची आहे आपल्याला। चला पहिली बघू आपण। जर आपण ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन कोणासोबत केली? अल्डिहाइड सोबत, तर C डबल बॉन्ड OH आपला काय आहे? अल्डिहाइड। हा काय आहे? अल्डिहाइड। अल्डिहाइडची रिएक्शन कोणासोबत करतो? ग्रिग्नार्ड रिएजंट। आणि ग्रिग्नार्ड रिएजंट कसं लिहितो आपण? RMgX। ग्रिग्नार्ड रिएजंट काय लिहितो? RMgX। आपण एक प्रिपरेशनचा पण व्हिडिओ बनवला आहे ग्रिग्नार्ड रिएजंटचं, कसं बनवायचं म्हणून, तो तुम्ही पाहू शकता। चला, नंतर जर ग्रिग्नार्ड रिएजंट असेल तर ॲरोवर काय असतो? ड्राय इथर। एनी टाइम ॲरोवर काय असेल? ड्राय इथर। जर ग्रिग्नार्ड रिएजंट असेल त्यालाच काय म्हणतात? R म्हणजे अल्किल, Mg म्हणजे मॅग्नेशियम आणि X म्हणजे हलाइड। याचं नाव होईल अल्किल मॅग्नेशियम आणि X म्हणजे काय आहे? हलाइड। म्हणजे तुमच्या क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असेल तर क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड। चल, तर हा काय करतो बघा, काय करू? ॲज इट इज हे R सारखे पण राहू शकतात किंवा वेगळे पण राहू शकतात, ठीक आहे? तर डॅश देतो। याच्यानंतर डबल बॉन्ड पैकी एक बॉन्ड ब्रेक करा, काय बनेल? C, काय राहील? O आणि काय राहील? H। या डबल बॉन्ड पैकी एक बॉन्ड काय केला? ब्रेक केल्यानंतर काय राहिला? कंपाऊंड भेटेल। तर कार्बनची एक व्हॅलेन्सी बाकी आहे आणि हायड्रोजनची एक व्हॅलेन्सी, ऑक्सिजनची एक व्हॅलेन्सी बाकी आहे। तर काय होतो? जो आपला R आहे, हा R कोणाकडे जातो? आपल्या कार्बनकडे। म्हणजे इथं काय लागेल? R। आता काय राहिला? MgX। तर MgX कोणाकडे जातो? ऑक्सिजनकडे। MgX। याच्यावर तुम्ही चार्जही घेऊ शकता, याच्यावर निगेटिव्ह चार्ज, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज। आणि हा बनतो अडक्ट। काय बनतो? अडक्ट। तर अडक्ट म्हणजे हा स्टेबल नाही। अडक्ट म्हणजे काय आहे? हा स्टेबल नाही आहे। हा कोशिश करेल स्टेबल मध्ये जाण्याचं, काय करेल? कोशिश करेल डबल स्टेबल मध्ये जाण्यासाठी। तर हा काय करतो? नंतर काय होतो बघा, त्याच्यामध्ये आपण टाकतो वॉटर। वॉटरला काय लिहितो? HOH। वॉटरला काय लिहितो? HOH। तुम्ही याच्यावर निगेटिव्ह आणि याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज लिहू शकता, ठीक आहे? ते HOH। तर काय करतो? हा जो आपला Mg आहे, हा Mg हा OH सोबत निघून जातो। Mg कोणासोबत निघून जातो? OH सोबत। मग काय राहिलं? R, नंतर C, इथं R वर लिहू शकते मी R, नंतर इथं काय लिहिला? H असं लिहू शकते, आणि वर काय आहे आपला? O, आणि O ला कोण लागेल? हा H, ला कोण लागेल? H। बघा, म्हणजेच R जो आपला कंपाऊंड होता ग्रिग्नार्ड रिएजंट, जो काय बनला होता? अडक्ट। तर आपण काय केला? Mg, म्हणजे इथं प्लस मध्ये लिहू शकतो मी Mg ला काय लागला आहे? X, आणि हा OH पण कोणाला लागला आहे? आपल्या Mg लाच। OH इथं तुम्ही काय लिहू? OH। जर प्लस करून हा कंपाऊंड फॉर्म होईल बघा। पण जेव्हा मी अल्डिहाइडची रिएक्शन ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत केली तेव्हा मला काय मिळतं? हा बघा, याला असं लिहू शकते मी RCH R, आणि हा काय आहे? OH। तोच कंपाऊंड आहे ना, सेमच कंपाऊंड आहे, RCH। रिपीट लिहिली, ROH। बघा, माझा OH अशा कार्बनला लागलाय जो अनादर किती कार्बनला लागलाय? 2। म्हणजे काय भेटणार? सेकंडरी अल्कोहोल। जर नॉर्मल आपण अल्डिहाइडची रिएक्शन केली तर काय भेटतो? प्रायमरी अल्कोहोल। पण जर आपण अल्डिहाइड वापरला, त्याच्यासोबत ग्रिग्नार्ड रिएजंट जर घेतलं तर आपल्याला काय मिळतो? सेकंडरी अल्कोहोल। आणि क्वेश्चन काय विचारते? हाऊ विल यू प्रिपेअर अल्कोहोल फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट असं विचारते। मग काय करा? कशी घ्याल? व्हेन अल्डिहाइड रिएक्ट्स विथ ग्रिग्नार्ड रिएजंट किंवा अल्किल मॅग्नेशियम हलाइड। व्हेन अल्डिहाइड रिएक्ट्स विथ ग्रिग्नार्ड रिएजंट किंवा लिहू शकता अल्किल मॅग्नेशियम हलाइड इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, then adduct is formed. काय फॉर्म झाला? adduct, आणि which is further reacts with water, then secondary alcohol is formed. असं आपल्याला लिहायचं आहे। तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता। एक्झाम्पल मध्ये
जर आपण एक्झाम्पल सोबत लिहित आहोत ते एक्झाम्पलमध्ये आरच्या ठिकाणी काय लिहू शकता CH3. जेवढेही आर आहेत तेवढ्याच्या ठिकाणी जर आपण CH3 लिहिलं, बघा जे आपले रिॲक्शन आहे मी काय लिहित आहे, इथे पण काय लिहिलं CH3. सपोज मी इथे लिहिला CH3, इथे पण लिहिला CH3, पण काय लिहिला CH3. आपण डबल लिहू. जर आपल्याला याचं एक्झाम्पल लिहायचं आहे तर आपण एक्झाम्पल आरच्या ठिकाणी काय लिहू CH3, C डबल बॉन्ड O आणि H हा काय आपला आहे. चला ग्रिग्नार्ड रिएजंटमध्ये सोबत मी CH3 घेतली, CH3 Mg Hच्या ठिकाणी क्लोरीन घेतलं. आता RR काय झालं, सारखे झाले. चला हा आपला अल्डिहाइड इन द प्रेझेन्स ऑफ काय लिहू, ड्राय इथर. इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर काय करेल ना. चला पहिले डबल बॉन्ड पैकी एक बॉन्ड ब्रेक करा. काय बनले CH3 C O आणि इथे लागला H. आता हा जो आपला R होता कोणाकडे जात होता, कार्बनकडे. मी याला वेगळ्या पेनाने लिहिते. हा जो आपला CH3 आहे हा CH3 कोणाकडे, कार्बनकडे. लिहिला CH3 आणि जो MgCl आहे तो कोणाकडे जाईल, ऑक्सिजनकडे. लिहिला MgCl. हा काय आहे आपला अडक्ट. हा काय आहे अडक्ट. याला अडक्ट म्हणतात कारण हा स्टेबल नाही, हा स्टेबल नाही. चलो नंतर याची रिॲक्शन कोणासोबत करू आपण, वॉटर सोबत. कोणासोबत करू, वॉटर सोबत. HOH काय बनवेल ना, तो MgCl काढेल आणि इथून काय काढेल OH. राहिलेला काय होईल बघा CH3 नंतर C इथे काय लागेल आपला हा H याच्याकडे जाईल म्हणजे OH. हा H कंबाईन करून घेत आहे आणि काय लिहिला CH3. काय लिहिला CH3 म्हणजे हा काय आहे आपला आयसो काउंट कारण की एक ब्रांच लागेल. टोटल किती कार्बन आहे 3 म्हणून प्रोपीन आणि OH लागला आहे म्हणून अल्कोहोल. नाव काय होईल आयसोप्रोपीन अल्कोहोल. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला अल्डिहाइडचं काय लिहायचं आहे, ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत काय करायची आहे रिॲक्शन. सेकंड होता आपला कीटोन. कीटोनचे सेम तसंच येईल R C डबल बॉन्ड O आणि ते काय लागेल R. फक्त H च्या ठिकाणी काय लागला R. याची रिॲक्शन सोबत ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत केली R वेगळे राहू शकतो. RMgX काय घेतला RMgX. हा काय आहे आपला कीटोन. हा काय आहे कीटोन. हा काय आहे कीटोन. चलो याची रिॲक्शन केली इन द प्रेझेन्स ऑफ, तो जे काही चेंज होणार नाही. जर ग्रिग्नार्ड रिएजंट असेल तर इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर एनी टाइम तेच लिहायचे. काय करू, डबल बॉन्ड पैकी एक बॉन्ड ब्रेक करू R C O as it is R. या डबल बॉन्ड पैकी एक बॉन्ड ब्रेक केला. कार्बनची व्हॅलेन्सी किती असते 4 आहे किती 3. याचा एक बॉन्ड लावा, याचा एक बॉन्ड. हा काय करेल R कोणाकडे जाईल आपल्या C कडे म्हणजे इथं काय येईल तुमचा R आणि हा MgX कोणाकडे जाईल O कडे MgX. म्हणजे आपण असं लिहू शकतो R MgX. चलो आणि हा काय राहतो आपला अडक्ट. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहायचं त्याला काय म्हणतो आपण अडक्ट. काय आहे अडक्ट. नंतर काय होईल, नंतर आपण काय टाकू वॉटर काय लिहू RHOH. इथून काय काढू MgX आणि इथून काय काढू OH. एक कंपाऊंड बनेल. राहिलं का मग R. हा R आपला वेगळा आहे RC नंतर R आणि हा R कुठचा आहे आपला ग्रिग्नार्ड रिएजंट वाला आहे. ठीक आहे आणि इथे काय लागेल आपला OH. काय लागेल OH. बघा माझा OH अशा कार्बनला लागलाय जो नंतर किती कार्बनला लागलाय 3 म्हणून हा आपला टर्शरी अल्कोहोल. हा काय आहे टर्शरी अल्कोहोल. म्हणजे जेव्हा कीटोनची रिॲक्शन आपण ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत करत आहोत इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर तर आपल्याला काय मिळत आहे टर्शरी अल्कोहोल मिळत आहे. काय मिळत आहे टर्शरी अल्कोहोल. अशा प्रकारे आपल्याला ग्रिग्नार्ड रिएजंटच्या रिॲक्शन घ्यायच्या होत्या. बाकी नेक्स्ट क्लासला